संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नाही अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। कराडमध्ये एवढी प्रॉपर्टी आली कुठून? ही प्रॉपर्टी कराडची नसून दुसऱ्यांचीच आहे असा आरोप जरांगे यांनी केलाय। सरकारमधल्या एखाद्या मंत्र्यांची ही प्रॉपर्टी असू शकते असंही जरांगे यांनी म्हटलंय। नातेवाईक किंवा मित्राच्या नावाने जर कराडची प्रॉपर्टी असेल तर त्यांनी कराडला ती परत करून द्यावी, नाहीतर ते सुद्धा गुन्ह्यात गुंतू शकतात अशी भीतीही व्यक्त केली आहे। एवढी प्रॉपर्टी त्याची नाहीची ती 100% सांगतो मी, ही प्रॉपर्टी दुसऱ्याचीच आहे। कारण हा माणूस कधीच पिक्चर मध्ये दिसला नाही, कधी चॅनलवर नाही, कधी मोठ्या इव्हेंट मध्ये नाही, राजकीय नाही, सामाजिक नाही, कुठल्याच नाही। आणि या काय की एवढी प्रॉपर्टी कुठून आली? ही कोणाची तरी पडद्या मागून याला काम करणारा दुसरा आहे, त्याने याच्या नावावर ठुली। मेला तर तू मर, नावावर तो आहे, राहिला तर मही, नाही तर मग गेला तू बी। याच्या मागे कुणीतरी एवढी प्रॉपर्टी इतक्या माणसाची असू शकत नाही। ही एखाद्या सरकारमधल्या मंत्र्याची म्हणा, कोणाची तरी ही प्रॉपर्टी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।